माझ्या बाळाला ताप सर्दी आणि उलटीचा त्रास होत होता म्हणून आम्ही इथं वरद हॉस्पिटलला त्याला ॲडमिट केलं। 4 दिवस ॲडमिट केलं। त्याच्यानंतर ते MRI काढला बाबूचा। ते सर बोलले की बाबूची छाती भरलेली असेल, कफ भरला छातीमध्ये किंवा TBचे लक्षण असू शकतात असं त्यांनी सांगितलं। मग आम्ही इकडे डिस्चार्ज घेतला। घरी न येता आम्ही डायरेक्टली त्यांनी आम्हाला वाड्या रेफर केला। आम्ही डायरेक्टली हॉस्पिटलला गेलो। वाड्या हॉस्पिटलला त्यांनी आम्हाला बोलले की तुम्ही सोमवारी या। त्यांनी पॅरासिटामॉल वगैरे दिला आम्हाला। आम्ही घरी आलो। सोमवारी गेल्याच्या नंतर परत त्यांनी एक बलगमची टेस्ट केली तर त्यांनी TB पॉझिटिव्ह सांगितलं। त्याच्यामध्ये सांगितल्यानंतर त्यांनी ॲडमिट न करता गोळ्या औषधे दिले आणि घरी पाठवून दिलं। त्याच्यानंतर आम्ही घरी आलो। 8 दिवसानंतर परत बाळाला ताप वगैरे यायला लागला। मग आम्ही परत हॉस्पिटलला गेलो। रात्रीतच घेऊन गेलो। तिथं त्यांनी बाळाला ॲडमिट वगैरे केला। मग सकाळी एक असं 3-4 लेडीज आल्या। डॉक्टर आले, बोलले इसका ऑपरेशन करना है कि नहीं करना है देखते हैं, डोक्यात पाणी वगैरे झालेलं आहे, तुम्ही ऑपरेशन करा असं तसं। मग आम्ही त्यांना सिग्नेचर वगैरे करून दिलं। त्यांनी ऑपरेशन केला बाबूचा। परत दुसऱ्या दिवशी बोले हे सलाईन वगैरे जात नाही, त्यांनी गळ्याची सर्जरी केली। दुसऱ्या-तिसऱ्या दिवसांनी परत बोलले की पोटामध्ये हवा वगैरे भरली। रिया मॅडम बोलली की पोटामध्ये हवा भरली, उसका हे करना पडेगा, पाइप डालना पडेगा। टाळूला हात लावत होत्या तर एक काय नरम म्हणून कोई दुसरी लेडीज बोले अरे पाणी तो नाही भर गया। मग ते काय करायचं, टाळूमध्ये इंजेक्शन टाकायचं आणि पाणी काढायचं। त्यांनी सलग 2 ते 3 दिवस बाळाच्या डोक्यात इंजेक्शन टाकले। तिथं व्हेंटिलेटरमध्ये आणि मॉनिटरमध्ये पण स्पार्क झालेले। ऑक्सिजन बाटला पण 2-3 वेळेस संपलेला तिथं। खूप म्हणजे एवढी कंडिशन बेकार करून ठेवली ती बाळाची। कोणी डॉक्टर पण यायचे, डॉक्टर 2 ते 3 दिवसांनी एकदा राऊंड मारायचे। सगळे सिस्टर लोक बघायचे त्याच्यामध्ये, सगळे शिकाऊ डॉक्टर यायचे। दिवसातून 4 ते 5 वेळेस यायचे, इंजेक्शन वगैरे काढायचे, पायाचं इंजेक्शन काढायचे, हातातून मिनिमम एक हाताला 200-300 खड्डे होते माझ्या बाळाच्या हाताला। पूर्ण बॉडी सुजून गेली होती तरी ते इंजेक्शन काढायचे, पूर्ण पट्टी लावायचे, परत दुसरी कट। बाळ एकदम व्यवस्थित होतं। त्याला 2-3 बाटले व्यवस्थित दूध पिला ठाण्यापर्यंत। आमच्यासोबत खेळला, हसला, रडला आमच्यासोबत बाळ। जसं त्यांच्या ताब्यात दिला आम्ही 13 दिवस त्याला डोळे उघडताना सुद्धा बघितलं नाही माझ्या बाळाला। बाळ जेव्हा ऑफ झालं होतं ना सर, तेव्हा मला 2 सिक्युरिटी गार्ड तिथे लेडीज होत्या, मला तिथून ओढून नेत होत्या की तुम्ही बाहेर जा। जेव्हा बाबूला क्लीन करत होते ना तेव्हा ते पट्टी उघडली होती। 3 टाके नव्हते सर, 12 टाके होते डोक्याला। आणि जो पाईप होता ना छातीमध्ये, पूर्ण सडलेला पाईप होता। माझ्या बाळाचा सगळा पी निघत होता पाईपात इथून छातीतून। आणि इथं सर्जरी केली होती ना, एवढे कापसाचे गोळे लावत होते तरी ते रक्त थांबत नव्हतं। आणि बाळाची जी सुची ठिकाणी ना, सू मधून रक्त निघत होतं बाळाच्या। माझ्यासोबत जे घडलेले आहे ना ते कोणत्याही आई सोबत नाही व्हायला पाहिजे। मी माझा पदर रिकामी केलेला आहे। माझं बाळ एवढं मला एवढा त्रास होतोय माझ्या बाळाचा। माझं बाळ गेलेलं आहे। मी प्रत्येकाला सांगते की तुम्ही असं बळी पडू नका। तुम्हाला सांगते मी, माझं लेकरू एवढं सुंदर होतं, एवढं छान होतं। आणि आम्हाला ते तिकडून धमकी येत आहे की हॉस्पिटलकडून की ते व्हिडिओ डिलीट वगैरे करा म्हणून। आणि आम्हाला हे पण सांगण्यात आलेलं आहे की ते लोक पैशावाले आहेत, ते पैसे भरून ते सुटतील, तुम्ही काय करणार? आम्हाला फक्त न्याय द्या, आम्हाला आमच्या बाळाला न्याय द्या फक्त। हे काय सर्व जे घडतंय तिथं काही असेल की नाही असेल आम्हाला माहिती नाही, पण हे सगळं थांबवा कुठंतरी। किती जणांचे आज मला मेसेज कॉल येत आहे की आमचं पण बाळ त्या हॉस्पिटलमध्ये दगावलंय, आमच्या सोबत पण असं झालंय, त्यांना शिक्षा भेटली पाहिजे सर। एवढीच माझी आईची एक विनंती, कळकळून विनंती आहे माझी।